नंदुरबार एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना तुषार आलाटचा नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात जुलै 13 ते जुलै 22 दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन। विविध उपक्रमातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरात जुलै 13 ते जुलै 22 दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार असून जुलै 13 रोजी रक्तदान शिबिरासह विविध परिसंवाद व ध्वजारोहण करून या सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार। तर जुलै 14 रोजी मतदार जनजागृती दिवस, जुलै 15 रोजी महिला सक्षमीकरण दिवस, जुलै 16 रोजी आदिवासी हक्क व वन हक्क दिवस, जुलै 17 रोजी पर्यावरण व जलसंधारण दिवस, जुलै 18 रोजी आरोग्य सेवा दिन, जुलै 19 रोजी शेतकरी व कृषी विकास, जुलै 20 रोजी युवक रोजगार व कौशल्य दिवस, जुलै 21 रोजी स्वच्छता व ग्राम विकास दिवस, तर जुलै 22 रोजी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात भव्य समारोप व संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर पाटील, मोहनमाळी, मुंटू जैन, निंबामाळी आदी उपस्थित होते। तुषार आलाट, नंदुरबार एक्सप्रेस न्यूज। नंदुरबार महाराष्ट्राचे लोकनेते, या महाराष्ट्रात सर्वात लाडकस नेतृत्व, या महाराष्ट्राचं सर्वात लाडकं असं नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या येत्या 22 जुलैला जयंती आहे आणि ही 22 जुलैचे येणारी जयंती ही दादांची पहिली जयंती आणि त्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडनं त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या जनतेकरता एक सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष करून दिनांक 13 जुलै ते 22 जुलै हा कालावधी आम्ही आदरणीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त एक सेवा सप्ताह म्हणून आम्ही साजरा करणार आहोत। आदरणीय अजितदादांचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राला पुरोगामी विचार देतच याला सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर कसं न्यायचं याकरता त्यांनी आपल्या धोरणातून आणि आपल्या कार्यातून जे काम केलं त्या कामाला साजेसा उपक्रम आपण राबवावा असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही युवक असेल, त्या ठिकाणी महिला असतील, त्या ठिकाणी आदिवासी बांधव असतील, शेतकरी असतील, अशा सर्वच घटकातील लोकांकरता हा सेवा सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे। ज्यामध्ये 13 जुलैला सकाळी 10:10 पक्षाचा ध्वजारोहण करून त्या ठिकाणी आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहिली जाईल आणि तदनंतर अजितदादांच्या आठवणीमध्ये त्या ठिकाणी परिसंवाद कार्यक्रम आमचे लाडके नेते आदरणीय भरतदादा गावित यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम इंदिरा मंगल कार्यालय नंदुरबार येथं हा आम्ही साजरा करणार आहोत। तदनंतर 14 जुलैला संपूर्ण जिल्हाभर मतदार जागृती दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार। 15 जुलै 2026चा दिवस हा आम्ही महिला सक्षमीकरण दिवस म्हणून आम्ही जिल्हाभर साजरा करणार आहोत। दिनांक 16 जुलै 2026चा दिवस आम्ही आदिवासी हक्क आणि वन हक्क दिवस म्हणून आम्ही हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरा करणार आहोत आणि त्याचप्रमाणे 16 जुलैला नंदुरबार जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब हे देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा BLA मेळावा हा त्या ठिकाणी नंदुरबारला होणार आहे। त्या BLA मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे ते दौऱ्यावर आले असताना जी काय आज पावसाची परिस्थिती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे, अतिशय कमी पाऊस या नंदुरबार जिल्ह्यात झालेला आहे, त्याचा एक आढावा देखील ते
आपल्या दौऱ्यामध्ये घेणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सूचना हे देण्याकरता या ठिकाणी येत आहे. तर नंतर 17 जुलैच्या तारखेला आम्ही पर्यावरण व जलसंधारण दिवस म्हणून आम्ही त्या दिवशी आम्ही तो साजरा करणार आहोत. 18 जुलैचा दिवस आम्ही आरोग्य दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 19 जुलै 2026 आम्ही शेतकरी व कृषी विकास दिवस म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. आणि ह्या 19 जुलैलाच आम्ही जी जिल्हाभरातून जी खूप चांगल्या पद्धतीनं शेतीचं काम करत आहे अशा विशेष करून 100 शेतकऱ्यांचा, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, शेतीवर काम करणारे विविध उद्योजक असतील किंवा शेती संबंधातील अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी ह्या शेतकरी चळवळीतले जी काही कार्यकर्ते असतील अशांचा सत्कार आम्ही ह्या 19 जुलै 2026ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. तदनंतर 20 जुलैला आम्ही युवक व रोजगार व कौशल्य दिवस आम्ही साजरा करणार आहोत. हा देखील संपूर्ण जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये आम्ही रोजगार मेळावा असेल किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर काउन्सिलिंगचं मार्गदर्शन अशा माध्यमातून आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत. 21 जुलैला आम्ही स्वच्छता व ग्रामविकास दिवस, ज्यामध्ये आम्ही ज्या काही सार्वजनिक जागी आम्ही श्रमदान करून आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी स्वच्छता दिवस साजरा करेल. आणि 22 जुलै जी दादांचा वाढदिवस असतो, आदरणीय दादांच्या ह्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या सेवा सप्ताहाचा सांगता कार्यक्रम होणार आहे. आणि त्याच दिवशी आम्ही 22 जुलैला छत्रपती नाट्य मंदिर नंदुरबार येथे दुपारी 4 वाजता आठवणीतले दादा अजित गाथेचा दरवळता स्मृतिगंध अशा आशयाचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये एक पुरेगामी विचाराचे कवी व्याख्याते श्री नितीन चंदन शिवे हे त्या ठिकाणी छत्रपती नाट्य मंदिरात दादांच्या या आठवणींना उजाळा देणार आहेत. या प्रसंगी जिल्ह्यातील तमाम सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते, नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि आपल्या या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी नंदुरबारच्या जनतेला विनंती करेन की निश्चित आपण या 22 जुलैला छत्रपती नाट्य मंदिर येथे दुपारी 4 वाजता नितीन चंदन शिवे यांच्या उगवत्या वाणीतील आठवणीतले दादा अजित गाथेचा दरवळता स्मृतिगंध अशा कार्यक्रमाला आपण हजेरी देऊ. आपण सर्वजण अजितदादांच्या कार्याला एक सलामी देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहू.